वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे खरीप पिकं संकटामध्ये सापडलेत। पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकं सुकू लागल्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली आहे। रोग आणि अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यामध्ये दुष्काळाचा सावट टळावा आणि दमदार पाऊस व्हावा म्हणून मुस्लिम बांधवांनी लवकर पाऊस पडावी यासाठी प्रार्थना केली। छत्रपती संभाजीनगरच्या बाबा फरजांच्या बंगल्यातून पोलिसांनी 5.26 कोटींची रक्कम जप्त केली आहे। जप्त केलेली रक्कम न्यायालयाच्या आदेशानं एसबीआय बँकेमध्ये जमा केली आहे। राजस्थानचं कापड केंद्र प्रदूषणाच्या कचाट्यामध्ये सापडले। उच्च न्यायालयानं या केंद्रांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। मालेगाव शहरातील तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त पॉपलिन यंत्रमाग कारखाने आजपासून 1 आठवडा बंद असणार आहेत। नाशिकमध्ये डेंग्यूचा धोका वाढलेला आहे। अवघ्या 15 दिवसांमध्ये 13 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक 4 रुग्ण तर सिडकोमध्ये 3 रुग्ण आढळून आलेत। पावसाचा जोर नसतानाही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल नाका परिसरामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 535 किलो गांजा जप्त केला आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तहसील कार्यालयातील प्रसाधन गृहात अस्वच्छता आहे। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुविधेचा वापर करणं कठीण झालंय। प्रशासकीय उदासीनतेमुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। मुंबईतील रस्त्यावरील खड्डे मास्टिक असाल्टनं बुजवण्यासाठी आता 13 कोटींच्या कंत्राट कामांना पालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। मात्र मंजुरीपूर्वीच झालेल्या चर्चेमध्ये खड्डे दुरुस्तीच्या कामांचा दर्जा, कंत्राटदारांची जबाबदारी आणि निधीच्या वापरावर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळू शकतो तर मुंबईला तो का मिळू शकत नाही असा थेट सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला रस्ते कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। भंडारामध्ये गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी संप अखेर मागे घेतला। लिखित आश्वासनानंतर तुमसर नगर परिषदेमधील आमरण उपोषण मागे घेतलंय। सफाई कामगारांच्या मागण्या अखेर मान्य झाल्यामुळे या लढ्याला यश आलंय। जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा थांबलेली आहे। नोंदीनुसार धरणाची पाणी पातळी 1506.35 फूट असून धरणामध्ये सध्या 31.42% जिवंत पाणीसाठा आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे दुबार तिबार पेरणीच्या शेतकरी संकटामध्ये आलेले आहेत। उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे। जमिनीतील ओलावा सुद्धा झपाट्यानं कमी होतोय। शासनानं तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। पण विदर्भामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे। शेतकऱ्यांनी आता धान पराची लागवड केलेली आहे। धानाला अंकुर सुद्धा फुटलेले आहेत। मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे सध्या त्यांची चिंता वाढलेली आहे। धान वाचवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। धानाचे तुरे हे वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली होती, परंतु स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेच्या प्रकरणात न्यायालयानं प्रमोद तितीरमारे राष्ट्रीय काँग्रेस यांची निवड वैध असून 2 स्वीकृत सदस्यांचे निवड करण्याचे आदेश दिले। पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे 60व्या बॅचचा कमिशनिंग समारंभ पार पडला। यावेळी 141 वैद्यकीय पदवीधारकांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे। यापैकी 112 जण भारतीय सैन्यामध्ये, 12 नौदलात, 17 हवाई दलात दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईमध्ये आलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली। पुणे जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात पर्यटन स्थळाची माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत, असं आवाहन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयानं केलेलं आहे।
पर्यटनाला अधिक चालना मिळावी या हेतूनं हा उपक्रम सुरू आहे. पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 130 किलोमीटर रस्त्यांचं पुनर्डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी 137 कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या पूर्वगणन समितीनं मंजुरी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुंठेवारी धारकांना मनपानं दिलासा दिलाय. भूखंड नियमित करण्याच्या विकास आराखड्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. आता 15 जुलै ते 15 सप्टेंबर दरम्यान अर्ज केल्यास विकास आकारामध्ये आता 50% सवलत मिळणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नामधून येवला शहरासाठी 160.25 कोटी रुपयांच्या येसगाव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. अमृत 2.0 या अभियानाअंतर्गत राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या योजनेमुळे 2056 सालापर्यंत येवला शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. स्मार्ट घड्याळं, स्मार्ट चष्मे, पेन, कॅमेरे यासारख्या अत्याधुनिक उपकरणांचा संसद परिसरामध्ये वापर करू नये असं सचिवालयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातील सातत्यानं होत असलेल्या कारवायांमुळे अन्न आणि औषध सुरक्षेसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. एफडीएनं AI आधारित ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचं अत्याधुनिक व्यासपीठ विकसित केलेलं आहे. संकेतस्थळाद्वारे नियमांच्या उल्लंघनासंदर्भात तक्रार नोंदवता येईल. ही तक्रार मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये करता येणार आहे. राज्यामध्ये काजूचं अधिक उत्पादन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असलं तरी पहिली काजू बाजारपेठ आणि निर्यात आणि प्रक्रिया केंद्राचा मान कोल्हापूरला मिळणार आहे. चंदगड जवळच्या हलकर्णी MIDC मध्ये महाराष्ट्र राज्य काजू परिषदेला 36 एकराचा भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. वाढत्या डिझेल दराचा आणि वाढलेल्या परिचलन खर्चाचा दाखला देत एसटीनं सध्या लागू असलेली 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे 15 जुलै रोजी संपणारी ही भाडेवाढ आता आणखी 16 दिवस कायम असणार आहे. घरांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरात 28% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या वाढीमध्ये नोएडानं मुंबई आणि दिल्लीसारख्या पारंपरिक रिअल इस्टेट बाजारांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. मध्य रेल्वेच्या मस्जिद आणि सँडसहर्ड रोड या स्थानकांदरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून काम सुरू झालेलं आहे. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. महापालिकेच्या भाजी मंडयांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याऐवजी त्यासाठी धोरण तयार करा असा आग्रह स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी धरलेला आहे. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंनी दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या डागडुजीचा प्रस्ताव राखून ठेवला. राज्यातील 11वीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शिक्षण संचालनालयानं सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार 16 जुलैपासून विद्यार्थ्यांना नव्यानं नोंदणी करता येणार आहे. ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 2 सराईत घरफोडी करणाऱ्या चोरांना अटक केली आहे. चोरट्यांकडून एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीला आलेत. 10,20,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. महाडच्या काळ नदी पात्रामधील बेटावर अडकून पडलेल्या दोघांची NDRFच्या पथकानं सुखरूप सुटका केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं NDRFच्या माध्यमातून नदी पात्रामध्ये अडकलेल्या दोघांचीही सुटका केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथे खेळवला जाणार आहे. या मालिकेमधील पहिला सामना जिंकत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकामध्ये 14 संघ असतील. ही स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी गट फेरीपूर्वी सुपर सिरीज फेरी आणि उपांत्य फेरीपूर्वी सुपर 7 सामने खेळवले जातील अशी घोषणा ICCने केली आहे. ICCकडून करण्यात आलेल्या बदलांमुळे क्रिकेट चाहत्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपमधील एक संभाव्य समीकरण शोधून काढलेलं आहे.
त्यानुसार वन डे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 3 वेळा आमने-सामने येऊ शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना पार पडल्यानंतर आयसीसीकडून नव्यानं रँकिंग जाहीर केलेलं आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल वन डे रँकिंगमध्ये आता पहिल्या स्थानाच्या अगदीच जवळ पोहोचलाय.